So let's continue. We are, you know, we understood the first two stanzas. Next stanza, the poet says, "Will no one tell me what she sings? Perhaps the plenteous numbers flow for old unhappy for of things and battles long ago, or is it some more humble lay, familiar matter of today, some natural sorrow, loss, or pain that has been and may be again?" So in the third stanza of this poem, the poet is trying to imagine what the young girl is singing. या थर्ड स्टॅन्झामध्ये कवितेचे जे काही पॅराग्राफ्स असतात त्याला स्टॅन्झा म्हणतात. या तिसऱ्या स्टॅन्झामध्ये कवी कल्पना करत आहे की काय गाणं म्हणत असेल, त्या गाण्याचा अर्थ काय असेल, त्या गाण्यामध्ये दडलेला अर्थ कशाबद्दल ती गाणं म्हणत असेल. ही इज थिंकिंग, विल नो वन टेल व्हॉट शी सिंग्स. कदाचित कोणी सांगू शकत नाही की ती कशाबद्दल गाणं म्हणत आहे. Perhaps the plaintive numbers flow of for old unhappy far things. कदाचित जे जुनी आठवणी आहेत, जे दुःखद आठवणी आहेत, कदाचित त्याबद्दल ती गाणं म्हणत असेल किंवा एखादी आठवण जी नेहमीसाठी लक्षात राहणारी आहे, त्या आठवणीबद्दल तिच्या जीवनाच्या त्याबद्दल कदाचित ती गाणं म्हणत असेल. अँड बॅटल्स लाँग अगो किंवा मग शी माइट बी सिंगिंग अबाउट द बॅटल्स ऑफ हिस्ट्री. इतिहासातले जे काही युद्ध घडलेली आहेत, कदाचित त्या युद्धाबद्दल ती गाणं म्हणत असेल किंवा स्वतःच्या जीवनामध्ये जे काही मागं घडलेलं आहे भूतकाळामध्ये, त्याबद्दल काही म्हणत असेल. ऑर हंबल ले फॅमिलियर मॅटर्स ऑफ टुडे किंवा जे क्षुल्लक असे काही बाबी आहेत दररोजच्या जीवनातले, जे काही घडामोडी आपल्या जीवनामध्ये घडतात, जे काही समस्या, प्रॉब्लेम्स आपल्या जीवनामध्ये येतात, आनंद येतो, दुःख येतं, याबद्दल कदाचित ते गाणं म्हणत असेल. सम नॅचरल सारो, लॉस ऑर पेन. एखादं असंच माणसाचं जे जीवन आहे, ते जीवन खूप आनंदी आहे, अशी एक बाब आहे किंवा या जीवनामध्ये दुःख आहे, हे सुद्धा बाब आहे. जीवन जे आहे आपलं माणसाचं जीवन हे परीक्षागृह आहे. या परीक्षेमध्ये आपल्याला पुन्हा-पुन्हा परीक्षा द्यायची आहे आणि उत्तीर्ण व्हायचं आहे. असे बरेच लोक विचार करतात. तर कदाचित त्याबद्दल ती बोलत असेल, त्याबद्दल अ, गाणं म्हणत असेल. पॉसिबल दॅट शी माइट बी सिंगिंग अबाउट सम लॉस शी हॅज सफर्ड इन हर लाईफ. तिच्या जीवनामध्ये काही दुःखद घटना घडली असेल, काही दुःख घडलं असेल, दुःख आलं असेल, त्याबद्दल कदाचित ती गाणं म्हणत असेल. दॅट हॅज बीन अँड मे बी अगेन. आणि कदाचित हे सगळे काही विषय असतील तिच्या गाणं म्हणण्याचे. पण ते गाणं जे काही एक्झॅक्टली ते तर ऐकू येत नाही, पण धुंद मात्र त्या गाण्याची त्याला ऐकू येते. Whatever the theme, the maiden sang, as if her song could have no ending. I saw her singing at her work and over the sickle bending. Over the sickle bending, I listened motionless and still, and as I mounted up the hill, the music in my heart I bore long after it was heard no more. So, in the next stanza, what the poet says that whatever may be the theme, काही थीम असेल, काही त्या गाण्याचा सारांश असेल, the maiden sang as if the song has no ending. पण जे काही असेल, जे काही त्या गाण्याचा अर्थ असेल, पण इट हॅज नो एंडिंग. त्याला मात्र पूर्णविराम नाही. माणसाच्या जीवनाचं जे काही आहे, जीवनाचं जे दुःख आहे, जीवनाची जी वेदना आहेत, ते सांगताना माणूस कधी थांबत नाही. हे चिरकाल कंटिन्युअसली सांगत जाणार आहे. इट इट नेव्हर एंड्स. माणसाचं जीवन कधी संपणार नाही. एक जातो, दुसरा येतो. दुसरा जातो, तिसरा येतो. म्हणजे हे जे चक्र आहे, ते चक्र सुरूच राहणार आहे. आय सॉ हर सिंगिंग ॲट हर वर्क अँड ओव्हर सिकल बेंडिंग. सिकल म्हणजे हातात जे खुरपी वगैरे असते, खाली वाकलं जातं आणि त्याद्वारे त्याला आम्ही खुरपी म्हणतो, तुम्ही काय म्हणता ते. आणि त्याद्वारे गवत वगैरे कापलं जातं असं हातामध्ये पकडण्यासाठी. इळा म्हणतात का त्याला? इळा सुद्धा म्हणतात वाटतं. तर ते कापलं जातं, गवत वगैरे कापलं जातं. ते घेऊन ती खाली वाकते आणि पुन्हा ते जे काही मशागत करते, जे काही तिला गवत वगैरे कापायचं असेल तर ती कापत असते. आय लिसन्ड मोशनलेस अँड स्टिल अँड ॲज आय माउंटेड अप द हिल, द म्युझिक इन माय हार्ट आय बोर.
आणि तिथून तो कवी पास होतो हळू-हळू आणि एका उंच टेकड्यावर जातो. तिथं मात्र त्याला ती जी काही तरुण मुलगी आहे, तिचं गाणं तिथं त्याला ऐकू येत नाही. पण इको, प्रतिध्वनी मात्र त्याच्या कानात अगदी कंटिन्युअसली येत असतं. म्हणजे ॲक्चुअली गाण्याचा आवाज तिथं नाही, पण तो कल्पना करतो, की ते गाणं सुरूच आहे. अँड लाँग आफ्टर इट वॉज हर्ड नो मोर आणि त्याला ते म्युझिक, त्याला ते संगीत, ते धुंद बिलकुल ऐकू येते. जरी पण ॲक्चुअली ते गाणं सुरू नसताना सुद्धा. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं, की एक कवी म्हणतो, की "हर्ड मेलोडीज आर स्वीट, बट दोज अनहर्ड आर मोर स्वीटर, मोर स्वीट." सो अशा पद्धतीने ही इथं नेक्स्ट स्टांजा लास्ट शेवटचा स्टांजा इथं संपतो. तर आता आपल्याला काही विचार करायचा आहे, की हे विल्यम वर्ड्सवर्थनी ही जी कविता लिहिली आहे, त्याचं ॲक्चुअल कंट्रिब्युशन काय आहे? व्हॉट इस द कंट्रिब्युशन ऑफ धिस पोएम? पहिलं कंट्रिब्युशन हे आहे, की धिस इज कंपोज्ड इन व्हेरी सिंपल अँड स्ट्रेट लँग्वेज. अगदी साधी, सरळ, सोप्या भाषेमध्ये ही कविता लिहिलेली आहे. व्हेरी सिम्पली यू कॅन अंडरस्टँड. आणि जी घटना या कवितेमध्ये वर्णन केलेली, ती घटना सुद्धा अगदी साधी, सरळ आणि क्षुल्लक अशी घटना आहे. कॅज्युअली घडते ही घटना. कोणत्या कवीला असं वाटत नसावं, की या घटनेवर आपण कविता लिहावी म्हणून. पण तो कविता लिहितो. राइट? व्हेरी सिंपल, व्हेरी कॉमन थिंग. आणि ग्रामीण भागातलं दर्शन हे इथं आपल्याला घडतं आणि निसर्गाचं दर्शन इथं घडतं. शिवाय अगदी साधं, सरळ, सोपं जीवन माणसाचं आहे आणि माणूस किती गुंतागुंतीचं जीवन करून टाकतो हे सुद्धा आपल्याला याच्यातून दिसतं. आणि शेवटचे हे जे ओळी आहेत, "द म्युझिक इन माय हार्ट आय बोर, लाँग आफ्टर इट वॉज हर्ड नो मोर." द म्युझिक इन माय हार्ट आय बोर, लाँग आफ्टर इट वॉज हर्ड नो मोर. माझ्या कवी काय म्हणतो, की माझ्या डोक्यात मात्र ते जे कविता आहे, ती कविता सॉरी ते गाणं जे आहे त्या मुलीचं, ते गाणं पेरलं गेलं आहे. आणि जिथं ते गाणं सुरू नसताना सुद्धा मला ते ऐकू येतं. आणि जेव्हा कवी शांतपणे बसलेला असतो, त्यावेळेस मात्र त्याला सगळं जो देखावा आहे, निसर्ग देखावा जो आहे, ते सगळं काही त्याला दिसायला लागतं आणि ते गाणं सुद्धा त्याला ऐकू यायला लागतं. त्या मुलीचं जे गाणं आहे, ते सुद्धा ऐकू यायला लागतं. आणि आणि हे जे काही आहे, धिस इज क्लोज टू द डेफिनिशन ऑफ पोएट्री. कवितेचं जे कवितेची जी व्याख्या विल्यम वर्ड्सवर्थनी केलेली आहे, त्या व्याख्याला अनुसरून ही कविता लिहिलेली आहे. पहा, अगदी एखादं क्षुल्लक घटना, तिथून हा कवी प्रवास करत जात आहे आणि त्याला त्या मुलीचं गाणं, सुंदर गाणं ते ऐकू येतं. ती मुलगी काम करत आहे, एकटी आहे. शी इज वर्किंग अँड शी इज सिंगिंग. ते साधी घटना तो ऑब्झर्व्ह करतो, निरीक्षण करतो त्याचं. त्याला खूप आवडते ती घटना आणि काही निसर्ग देखावा खूप आवडतो. हे सगळं काही त्याच्या मनावर थोडासा परिणाम करून जातो आणि त्याला स्वयंस्फूर्तपणे कविता सुचायला लागते आणि जेव्हा तो शांतपणे बसतो, त्यावेळेस ती कविता, ते म्युझिक, ते गाणं, ती मुलगी, ते निसर्ग देखावा सगळं त्याला आठवतं आणि तो कविता लिहून काढतो. सो पोएट्री इज स्पॉन्टेनियस फ्लो ऑफ पॉवरफुल फीलिंग्ज रिकलेक्टेड म्हणजे आठवणे रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी. जेव्हा शांत एकांकी कवी बसलेला असतो त्यावेळेस तिची घटना सगळे त्याला आठवतात आणि तो कविता रचायला लागतो. अशी एक कवितेची व्याख्या विल्यम वर्ड्सवर्थनी केली होती. ती कवितेची व्याख्या आपल्याला इथं दिसून येते. यू रीड व्हेरी सायलेंटली, फार सायलेंटली पुन्हा-पुन्हा ही कविता वाचा म्हणजे तुमच्या पूर्ण लक्षात येईल. आणि इथं ग्लॉसरीमध्ये काही मीनिंग्स दिलेले आहेत. काही एम-सी-क्यू क्वेशन्स सुद्धा इथे दिलेले आहेत टेक्स्ट बुकमध्ये. तर टेक्स्ट बुक इज व्हेरी इम्पोर्टंट. आपण टेक्स्ट बुक बाजूला ठेवतो आणि जे मटेरियल स्टडी मटेरियल आपल्याला अवेलेबल असतं ते मटेरियल आपण वाचतो. सो धिस इज नॉट द वे ऑफ स्टडी. पहिल्यांदा टेक्स्ट बुक आपण वाचायला पाहिजे. टेक्स्ट बुक इज व्हेरी इम्पोर्टंट. सो वी आर मूव्हिंग टू द नेक्स्ट पोएम. आता ही पहिली कविता तुम्ही बाजूला ठेवा. नेक्स्ट पोएम दुसरी कविता आपण जे सिलेबसला प्रिस्क्राइब्ड आहे, त्या कवितेबद्दल आपण आता चर्चा करणार आहोत. व्हॉट इस द टायटल ऑफ द पोएम? स्टे काम. स्टे काम. C-A-L-M. L is silent. L जी आहे ना, that is silent. Stay calm. By Granville Clayser. Granville Clayser नावाचा कवी आहे आणि कवितेचं टायटल आहे स्टे काम. पहिल्यांदा इंट्रोडक्शन आपण वाचूया. The Canadian-born author Granville Clayser, his lifespan is 1868 to 1935. He wrote a number of inspirational books and guides to public speaking and personality development.
Among his titles were Inspiration and Ideals, Christ, the Master Speaker, How to Succeed in Life, and Taking God into Partnership. During the Great Depression of the 1930s, he sent out checks for $1 each, enclosed with a note reading to aid business. In this poem, Kleiser counsels readers to keep calm in the face of the many big and small upsets of life, stating that a tranquil temperament is the most potent weapon one can have against adversity. तर ही जी कविता आहे स्टे काम ग्रॅनविल क्लेसर यांनी लिहिलेली आहे. ग्रॅन क्लेसर इज ए कॅनेडियन ऑथर, कॅनेडियन पोएट. कॅनडाचा आहे हा कवी. ही बॉर्न इन 1868 अँड पास्ट अवे इन 1935. बरेच असे पुस्तकं त्यांनी इन्स्पिरेशनल म्हणजे उत्तेजना देणारे आणि इन्स्पायर करणारे, प्रेरणा देणारे पुस्तकं त्यांनी लिहिलेले आहेत. त्या पुस्तकाचं काही टायटल्स इथं काही टायटल्स आपल्याला इथं दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल इन्स्पिरेशन अँड आयडियल्स. इन्स्पिरेशन, प्रेरणा आणि आदर्श हे असं एक या एका पुस्तकाचं टायटल आहे. आणि त्यानंतर ख्राइस्ट, जीसस ख्राइस्ट, येशू ख्रिस्त जे ख्रिश्चन धर्माचे संस्थापक आहेत त्यांच्याबद्दल एक पुस्तक लिहिलेलं आहे. द मास्टर स्पीकर. द मास्टर स्पीकर म्हणजे डायसवर वगैरे जे काही व्याख्यान देणारा व्याख्याता असतो, ते व्याख्याता कसं बनायचं, मास्टर स्पीकर, त्याबद्दल सुद्धा एक पुस्तक त्यांनी लिहिलं आहे. हाऊ टू सक्सीड इन लाईफ, जीवनात यशस्वी कसं व्हायचं, त्यावर एक पुस्तक लिहिलेली आहे. टेकिंग गॉड इन टू पार्टनरशिप. टेकिंग गॉड इन टू पार्टनरशिप त्याचं ट्रान्सलेशन करा. अँड देन ड्युरिंग द ग्रेट डिप्रेशन ऑफ द 1930s, अमेरिकेमध्ये, कॅनडामध्ये वगैरे जेव्हा आर्थिक मंदी आली होती, डिप्रेशन म्हणजे आर्थिक मंदी, डिप्रेशन, आर्थिक मंदी आली होती 1930 मध्ये, त्यावेळेस त्यांनी बऱ्याच लोकांना $1 चेक दिलेले आहेत. अँड धिस पोएम पर्टिक्युलरली टेल्स अस दॅट वी शुड स्टे काम व्हेन व्हेन फेसिंग अप्स अँड डाऊन्स इन अवर लाईफ. आपण शांतता बाळगली पाहिजे, शांत असलो पाहिजे. काम म्हणजे शांत, स्टे काम, आपण शांतता बाळगली पाहिजे. किंवा जेव्हा जास्तीचं प्रेशर आपल्यावर येतं, जास्तीचं टेन्शन आपल्यावर येतं. कारण जीवन हे धाकधुकीचं आहे. बरेच संकट माणसाच्या जीवनामध्ये येतात. आता संकट येतात, आधी येत नव्हते असं नाही. आधीच्या काळात याच्यापेक्षा आपल्यापेक्षा जास्त संकट यायची. कारण त्या काळामध्ये हे इतकं काही विज्ञानाची प्रगती झाली नव्हती. माणसाचं जे सर्वसामान्य माणसाचं जे जीवन आहे ते अतिशय कठीण होतं. अतिशय जास्त परिश्रम त्यांना करावं लागायचं, त्रास त्यांना भोगावा लागायचा वगैरे, वगैरे. तर हे सगळं जे काही आहे माणसाचं जीवन, या जीवनामध्ये संकट येतच असतात. त्या संकटाच्या वेळी आपण शांत आणि बॅलन्स्ड असलं पाहिजे. आपलं जे संतुलन आहे, मानसिक संतुलन, ते मानसिक संतुलन आपण सांभाळलं पाहिजे आणि शांतता ठेवून एक अगदी सायलेंटली, खूप विचारपूर्वक आपण निर्णय घ्यायला पाहिजे, प्रतिक्रिया द्यायला पाहिजे. असं एक मेसेज या कवितेतून ग्रॅनव्हिली क्लेसर आपल्याला देत आहे. स्टे काम. When you feel like saying something that you know you will regret, or keenly feel an insult not quite easy to forget, that's the time to curb resentment and maintain a mental peace. So very simple. हे डोक्यात जर तुम्ही ठेवलं हे बॅकग्राऊंड, की तुम्हाला हे सगळं काही अर्थ समजायला लागेल. की व्हेन यू फील लाईक सेइंग समथिंग, काहीतरी बोलावं असं जेव्हा आपल्याला वाटतं, आय शुड से, आय शुड अपोज, तुम्हाला असं वाटतं की आता मी विरोध दर्शवलाच पाहिजे, मी सहन करू शकत नाही, हे जे काही घडत आहे हे मला सहन होत नाही अजिबात, असं जेव्हा आपल्याला वाटायला लागतं त्यावेळेस, आणि मनात जेव्हा तुमच्या मनात असतं की मी असं करतोय पण मला नंतर पश्चाताप होईल, आपल्याला असं वाटतं की एका ठेवून द्यावं एखाद्याला, पण आपल्याला असं वाटतं की असं जर केलं तर नंतर आपल्याला खूप पश्चाताप होईल. त्यावेळेस आपण अतिशय स्वतःला कंट्रोल करून त्या रागावर, आपल्याला जे राग आलेला असतो, आपल्याला मनामध्ये जे द्वेष आलेला असतो, जी भावना उफाळून येतात, त्याला कंट्रोल आपण करायला पाहिजे. आणि अशा वेळी जेव्हा कंट्रोल तुम्ही करता, जेव्हा तुमची इन्सल्ट केली जाते, जेव्हा तुम्हाला हीन समजल्या जाते, किंवा तुम्हाला दुखवण्याचा प्रयत्न केला जातो, किंवा तुमची इन्सल्ट करण्याचा प्रयत्न केला जातो, अशा वेळेस जेव्हा तुम्हाला असं उफाळून तुमचा राग येण्याची शक्यता असते, तुम्ही खूप भावनावश होता, त्यावेळेस तुम्ही जर स्वतःवर कंट्रोल ठेवत असाल
आणि मेंटेन करत असाल, मेंटल बॅलन्स, मेंटल पीस मेंटेन करून ठेवत असाल, तर दॅट इज द मोमेंट यू विन द बॅटल. तेच मोमेंट असतं, तेच क्षण असतं, जेव्हा तुम्ही असे बरेच जे प्रॉब्लेम्स असतात, त्या प्रॉब्लेम्सवर मात करू शकता. तुमच्या जीवनामध्ये येणारे जे काही समस्या आहेत, त्या समस्येवर तुम्ही मात करू शकता. अँड मेंटेन अ मेंटल पीस फॉर व्हेन युअर माइंड इज ट्रँक्विल, ऑल युअर इल थॉट सिम्पली सीज. आणि जेव्हा असं आपण विचार करताना करतो, एका क्षणात विचार करतो आपण आणि दुसऱ्या क्षणात त्यावर अंमलबजावणी करतो आणि तिसऱ्या क्षणात आपलं राग थंड होतं आणि थोड्याच वेळात आपल्याला पश्चाताप होतो. असं घटना घडतात. म्हणून तुम्ही स्वतःच्या मनावर जर ताबा मिळवला, तुमच्या रागावर जर ताबा मिळवला, तुमची जी भावना उफाळून येतात त्याच्यावर ताबा मिळवला, तर तुम्ही जिंकले. यू ओन द बॅटल. तर तुम्ही जिंकले असं समजा. आणि जेव्हा शांत तुम्ही बसता, विचार करायला लागता, थिंक ओव्हर इट आणि विचारमग्न आपण व्हायला पाहिजे, विचार केला पाहिजे, अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. अँड व्हेन युअर माइंड इज ट्रँक्विल, ऑल युअर इल थॉट्स सिम्पली सीज. आणि त्यानंतर इल थॉट्स, तुमच्या मनामध्ये आलेले जे वाईट विचार आहेत, इल थॉट्स, ते मात्र आपोआप नाहीसे होतात. सो देअरफॉर मेडिटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे मेडिटेट करायला पाहिजे. आपण म्हणतो ना, जेव्हा राग येतो तेव्हा थंड पाण्याने तोंड धुवायला पाहिजे. चेहऱ्यावर थंड पाणी मारायला पाहिजे. तोंड धुवायला पाहिजे, चेहऱ्यावर थंड पाणी मारायला पाहिजे जेव्हा खूप राग येतो. जेव्हा राग येतो तेव्हा शांत राहून थोडंसं ऑब्झर्व्ह करायचं. थोडंसं शांत राहायचं, की मला जे राग आलेलं ते योग्य आहे का नाही? हे मी जे करत आहे ते योग्य आहे का नाही? थोडंसं विचार करायचा आणि आपलं जे काही संतुलन आहे ते संतुलन पुन्हा एकदा आपण मिळवायचा. आणि असंतुलित जर तुम्ही पुन्हा-पुन्हा होत असाल, तर जास्तीची समस्या निर्माण होतात. समस्येवर तुम्हाला मात करायची असेल, समस्येतून मार्ग काढायचा असेल, तर तुम्ही स्वतःचं जे काही संतुलन आहे, ते संतुलन बिघडू न देता त्यावर विचार करत असाल, शांततेने विचार करत असाल, तर मार्ग निघतो. जर संतुलन तुमचं बिघडलं आणि तुम्ही काहीतरी वाईट प्रतिक्रिया दिली, तर मात्र जास्तीचा त्रास आपल्याला होऊ शकतं. गुंतागुंत जास्त निर्माण होते. So all your ill thoughts simply cease. It is easy to be angry when defrauded or defied. आणि जेव्हा तुमच्यावर तुमचा विश्वासघात केला जातो, डिफ्रॉडेड, जेव्हा विश्वासघात केला जातो, त्यावेळेस इझिली आपल्याला राग येतो, आपल्याला खूप राग येतो. इट इज इझी टू बी अँग्री व्हेन डिफ्रॉडेड ऑर डिफाईड, टू बी peeved and disappointed if your wishes are denied, but to win a worthwhile battle but to win a worthwhile battle over selfishness and spite, you must learn to keep strict silence. राग येतो, प्रश्नच नाही. राग यायला लागतं, राग येतो, प्रश्नच नाही. पण जेव्हा तुमचा विश्वासघात केला जातो, जेव्हा काही वाईट घडतं, जेव्हा स्वार्थी लोकांना तुम्ही पाहता, की काहीतरी स्वार्थी लोक आपलं नुकसान करत आहेत, जेव्हा असं वाटतं, लोकं किती स्वार्थी आहेत असं तुम्हाला वाटायला लागतं, तेव्हा राग येतो. पण यू शुड मेंटेन बॅलन्स. पण तुम्ही मेंटल बॅलन्स तुमचं जाऊ न देता व्यवस्थित जर राहत असाल, शांततेनं विचार करत असाल, तर you will become successful. When confronted by a foe, be it enemy in ambush or some danger that you know, if you are poised and tranquil when all around is strife, be assured that you have mastered the most vital thing in life. आणि जेव्हा शत्रू समोर असतो किंवा एकदमच शत्रू तुमच्या समोर येतो आणि तुमच्यावर हल्ला करायचा प्रयत्न करतो आणि आणि तुम्हाला असं दिसतं, की सगळं काही डेंजर आहे आजूबाजूला. हे शत्रू आजूबाजूला दिसतात तुम्हाला आणि जेव्हा असं वाटायला लागतं, की सगळं आजूबाजूला संघर्ष सुरू आहे आणि सगळं काही असं वाईट सुरू आहे असं तुम्हाला वाटायला लागतं आणि तुम्हाला असं वाटतं, की तुमचं मेंटल बॅलन्स सुद्धा जाईल. तुम्हाला तुमच्या भावना सुद्धा उफाळून येतील आणि तुम्ही सुद्धा एक त्यामध्ये सहभागी व्हाल आणि गुंतागुंत खूप वाढण्याची शक्यता असते. अशा वेळेस तुम्ही जर शांतता बाळगत असाल, विचारी होत असाल, डोकं शांत ठेवून विचार करत असाल आणि त्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करत असाल, तर असं समजा. Then be assured that you have mastered the most vital thing in life. Then you should think that you have mastered the most vital thing in your life. मग जर इतकी शांतता बाळगून वैचारिक एक व्यक्तिमत्व तुमचं बनलं,
तर समजायचं की जीवनामध्ये तुम्ही एक सगळ्यात महत्त्वाची जी बाब आहे, ती महत्त्वाची बाब आत्मसात केलेली आहे असं समजा. म्हणून जेव्हा अगदी आपल्या डोक्यावर खूप प्रेशर असतं, खूप मानसिक ताण असतो, त्यावेळेस आपलं मेंटल बॅलन्स व्यवस्थित ठेवून तुम्ही त्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करायला पाहिजे. माणसाच्या जीवनामध्ये बरेच दुःख येतात, बरेच असे काही प्रॉब्लेम्स येतात, आर्थिक संकट येऊ शकतात, वित्तहानी, जीवितहानी होऊ शकते, वगैरे, वगैरे बरेच गोष्टी येऊ शकतात. पण सगळ्यांना तोंड देण्याची शक्ती माणसात आहे आणि माणसानं त्याचा विकास करावा आणि नेहमी शांतता बाळगावी आणि व्यवस्थित निर्णय घ्यावेत, योग्य निर्णय घ्यावेत. तर समजायचं की तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता. होप दॅट यू अंडरस्टूड द पोएम. मला असं वाटतंय की आता मी व्यवस्थित तुम्हाला ही कविता एक्सप्लेन केलेली आहे. फक्त तुम्हाला थोडंसं वाचन करायचं आहे आणि हे जे काही शब्द आहेत, हे शब्दांचा उपयोग सुद्धा त्यांचा अर्थ सुद्धा समजून घ्यायचा आहे. इन दिस वे, लेट मी डिक्लेअर दॅट द two poems, you know, are complete. I have explained you these two poems.